नाउ यू हॅव टू बॉल दिस लास्ट ओव्हर. शेवटची ओव्हर तुला टाकायची आहे टप्पू. यू कॅन डू इट. शाबाश. आणि हा आहे मेहता साहेबांचा फायनल मास्टर स्ट्रोक. शेवटच्या ओव्हरसाठी त्यांनी टप्पूला बोलवलंय. क्रीजवर आहेत जेठालाल आणि बापूजी जे बॅटिंग सांभाळत आहेत आणि बॉलिंग करतोय टिपेंद्र जेठालाल गडा उर्फ टप्पू. हा एकदम ऐतिहासिक क्षण आहे जिथे आज या 3 पिढ्या म्हणजेच 3 जनरेशनचे लोक एकाच वेळी एकच गेम खेळतायत. टप्पू, जेठालाल आणि चंपकलाल, बाप, पोरगा आणि आजा एकत्र सामना खेळतायत. हा नजारा फक्त गोकुळधाम सोसायटीतच पाहायला मिळू शकतो. इथे सगळा परिवार एकत्र राहतो, एकत्र खेळतो आणि एकत्रच हसतो. पोपटलालजी, आता हे पाहायचं आहे की अनुभव भारी पडतोय की जोश. नक्कीच नक्कीच. आसिफ भाऊ, तुम्हाला काय वाटतं जेठालाल आणि बापूजींची जोडी काय कमाल दाखवेल? आता काही ना काहीतरी कमाल केलीच पाहिजे, कारण चंपक काका कशी बॅटिंग करतात कुणालाच माहिती नाहीये. जेठालाल खूप टेन्शन मध्ये आहे आणि शेवटची ओव्हर सुद्धा बाकी आहे. टप्पू, ऑल टीम मेंबर्स कम 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 फास्ट. या येस कॅप्टन. काय झालं, काय बोलायचंय? हे काय दोन्ही टीम्स आपापसात चर्चा करतायत. मेहताचे मारथीनो आणि टप्पू, तुला माहितीये मी तुला आतापर्यंत बॉलिंग का नाही दिली? का मेहता अंकल? कारण मला हीच संधी आणि क्षण साधायचा होता टप्पू. हाच तो क्षण आणि संधी आहे जिथे तुला तुझं कौशल्य दाखवायचं. तुझ्या बॉलिंगच्या करामतीने तुला आपल्याला जिंकवायचं. या GPL 3च्या आजच्या विजयाची सगळी जबाबदारी आता तुझ्यावर आणि तुझ्या या बॉलिंग स्किलवर आहे टप्पू. आता तुला अशा प्रकारे बॉलिंग करायची आहे की सामना आपण जिंकू. हा टप्पू, वी मस्ट डू समथिंग. आपल्याला कसंही करून हा सामना जिंकायचाच आहे. टप्पू बेटा, आज फक्त तुझीच नाही, आम्हा सर्वांची परीक्षा आहे आणि सर्वांचा पेपर तुला सॉल्व्ह करायचा आहे. एक तूच आहेस जो हा सामना जिंकवू शकतोस. तर ऑल द बेस्ट आणि होऊन जाऊ दे. एक्झॅक्टली. हा टप्पू, तू क्रिकेटमध्ये नेहमी आपला बेस्ट दिलेस आणि आज पण देणार आहेस. ओय टप्पू पुत्र, तू एक टॉप मोस्ट स्पोर्ट्समन आहेस आणि चांगल्या क्रिकेटरचं एकमेव ध्येय असतं विजय. आपल्या टीमचा विजय. काय झालं टप्पू, तू एवढा नर्वस कसा दिसायला लागलाय? ते मेहता अंकल, आजपर्यंत बॉलिंग करताना मला कधीच नर्वसनेस आलाच नव्हता. पण माहित नाही आज का पप्पा आणि दादाजींना समोर बघून मला भीती वाटते. माझे हात कापतायत. टप्पू, बिलकुल घाबरू नकोस आणि बिलकुल चिंता करू नकोस. आयुष्यात कित्येकदा असे क्षण येतात जेव्हा आपले व्यक्तिगत मोह आपल्याला कर्तव्य करण्यापासून रोखतात. आपल्याला भयभीत व्हावं लागतं. महाभारताच्या युद्धादरम्यान अर्जुन सोबतही असंच झालं होतं टप्पू. जेव्हा अर्जुन कुरुक्षेत्राच्या मैदानावर उतरला आणि समोर आपल्या गुरु आणि नातेवाईकांना पाहिलं तर त्याचे हातही धनुष्य उचलताना कापत होते. पण तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला समजावलं की अर्जुना, यावेळी तू फक्त एक योद्धा आहेस. तू कोणाचा पुत्र नाहीस, ना भाऊ ना पिता. यावेळी तू फक्त एक योद्धा आहेस आणि तुझं कर्तव्य युद्ध करणं. यावेळी बस आपलं कर्म कर आणि फळाची अपेक्षा करू नकोस. कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. आणि हेच आपल्याला करायचं आहे टप्पू. जेव्हा अर्जुन युद्ध करत होता तेव्हा तो फक्त योद्धा होता आणि आता आपण फक्त खेळाडू आहोत आणि आपल्याला खेळायचंय. जेव्हा आपल्या हातात बॅट होती टप्पू, आपलं कर्तव्य रन बनवायचं होतं आणि ते आपण केलं. आता तुझ्या हातात बॉल आहे आणि आता तुझं कर्तव्य या बॉलने अतिशय उत्तम बॉलिंग करून विकेट काढ. जर तुला तुझ्या पित्याला आणि आजोबांना आउट करायचं असेल तर तुझा व्यक्तिगत मोह त्यागून संबंधापासून दूर जात आणि सर्वार्थाने यशाची कामना करत बस मेहनत कर. मग बघतो यश कसं तुझ्या पायाशी धावत येतं. तुम्ही चिंता करू नका बापूजी, तुमचे आशीर्वाद माझ्या सोबत आहे. मी 6 बॉलमध्ये 17 रन बनवेनच. बनवणार बापूजी, बनवणार. इथे जेठालाल बापूजींना सल्ला देतायत आणि इथे मेहता साहेब आपल्या साऱ्या टीमला काही इन्स्ट्रक्शन्स देतायत. हो, हे खरं आहे. दोन्ही टीम्सवर यावेळी खूप जास्त प्रेशर आहे कारण मेहनत केली आहे ही मॅच जिंकण्यासाठी आणि या क्षणाला कोणालाही ती गमवायची नाहीये. बरोबर, अगदी बरोबर बोलतायत मिस चेरी. पप्पा, आशीर्वाद द्या की आज मी माझी बेस्ट बॉलिंग करू शकेन. हो दिकरा, हो हो हो. पप्पा, बापूजी, आशीर्वाद द्या की आज मी माझी बेस्ट बॅटिंग करू शकेन. हो बाळा, हो. पापा, बापूजी, तुम्ही पण मला आशीर्वाद द्या की जर
माझी बॅटिंग आली तर मी सुद्धा हे 17 रन्स बनवण्यामध्ये माझं योग्य योगदान देऊ शकतो. दादाजी, तुम्ही सुद्धा आशीर्वाद द्या की आज मी माझी बेस्ट बॉलिंग करू शकेन. टपुला, माझे आशीर्वाद तुझ्या बरोबर पण आहेत आणि तुझ्या पप्पा बरोबर पण आहेत. कसं आता बघूया परमेश्वर कोणाबरोबर आहे. काय झालं? सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम आहे? नाही नाही मम्मी, काही नाही. इथे ना आशीर्वाद सेरेमनी चालू होता. म्हणजे इथे सगळेच एकमेकांचा आशीर्वाद घेत होते आणि आता आशीर्वाद घ्यायला सगळे तुझ्याकडेच येणार होतो. सगळे म्हणजे मी तुझ्याकडे येणारच होतो मम्मी. ओ, मग बेटा इथेच आशीर्वाद देऊ की तुला तिकडे यायचंय? मम्मी तू म्हणशील तसं. अरे मम्मी इथे आली आहे ना, घे आशीर्वाद. परत तू तिकडे जाणार, टाइम जाणार ना. ठीक आहे पप्पा. मम्मी आशीर्वाद दे ना की आज मी माझी बेस्ट बॉलिंग करू शकेन. हो डिकरा, आईचा आशीर्वाद कायम मुलाच्या बरोबरच असतो. ऑल बेस्ट. थँक्यू मम्मी. मी म्हणालेलो ना मिस चेरी की ही एक हिस्टॉरिक मोमेंट आहे. बघा तुम्ही, टप्पू आपले पिता जेठालाल आणि मम्मी दया वहिनींचा आशीर्वाद घेतोय आणि सोबत आपल्या बापूजींचाही आशीर्वाद घेतोय. हे आहे गोकुलधाम सोसायटीचे वैशिष्ट्य की आपण आपले संस्कार कधीच विसरत नाही. बिलकुल, ही गोष्ट तर मानावीच लागेल. आय विश की दुनियातली प्रत्येक सोसायटी गोकुळधाम सोसायटी सारखीच बनू शकते. थँक्यू मम्मी. थँक्यू दादाजी. थँक्यू पप्पा. बाबूजी ऑल बेस्ट. टप्पूचे पप्पा ऑल बेस्ट. या बापूजी, चला. जेठ्या, तू करू शकतोस. हो बापूजी, हो हो. 6 रन 17 बॉल. 6 बॉल 17 रन्स. करू शकतोस. हो बापूजी, हो. कमॉन मेहताचे महारथी. कमॉन जेठाचे जाबाज. कमॉन. व्हेरी गुड, मेहताचे महारथी. कमॉन टप्पू, लास्ट विकेट आहे, लास्ट विकेट आहे. जिंकणार आहोत आपण. 17वर खतरा, 17वर खतरा. आणि टप्पू आपल्या ओव्हरचा पहिला बॉल टाकायला तयार आहे आणि समोर स्ट्राइक वर आहेत जेठाजी. जेठालालने जबरदस्त शॉट मारलाय. बॉल हवेत गेलाय आणि हा 6. फर्स्ट क्लास बॅटिंगचं प्रदर्शन करतायत जेठालाल. कॅप्टन या नात्याने शेवटची ओव्हर पूर्ण जबाबदारीने खेळतायत, ते मानलंच पाहिजे. हॅट्स ऑफ जेठालाल. सहा गेले. 6 रन झाले. 17तून 6 गेले. 11 बाकी. यानंतर जेठाच्या जाबाचा 5 बॉल्स मध्ये 11 रन हवे आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. टप्पू फुल टॉस नको. अजिबात नर्वस होऊ नकोस. अजिबात नर्वस होऊ नकोस. सॉरी तू आता विसरून जाते तुझे पप्पा आहेत. यावेळी ते फक्त एक खेळाडू आहेत आणि त्याच प्रकारे बॉल टाक जसा तू रोज टाकतो. यू कॅन डू इट. नो प्रॉब्लेम. येस टप्पू पुत्र, यू कॅन डू इट. फोकस फोकस. चल कमॉन टप्पू, कमॉन. कमॉन टप्पू, कमॉन कमॉन. यस जेठालाल, यस. आणि टप्पू आपला पुढचा बॉल टाकायला तयार. शाबास. आणि जेठालालची काय होणार आहे? आणि मेहताच्या महारथी जबरदस्त अपील. थोडक्यात वाचले जेठालाल. खूपच दबाव दिसतोय हालचालीत. आता 4 चेंडूत 11 रन हवेत जेठाच्या जाबाजना ही मॅच जिंकण्यासाठी. सांभाळून कॅप्टन, सांभाळून. व्हेरी गुड टप्पू. खूप मस्त टप्पू अशी पुत्र. बॉलिंग करत राहा. शाबाश. कमॉन जेठाचे जाबाज. ही सोन्याची चैन तुमचीच वाट बघतेय. तुम्हाला जिंकायचंय आज. कमॉन मेहताचे महारथी. तुम्ही मॅच हरू शकणार नाही. सोन्याची चैन तुमची सुद्धा वाट बघतेय. तुम्हाला जिंकायचंय. तुम्ही हिम्मत नका हारू. मी तुमच्या सोबतीला आहे. थँक्यू दया, थँक्यू.
मी तुम्हाला यासाठी सांगते की नंतर तुम्हाला असं नको वाटायला की उत्र प्रेमामुळे मी कदाचित माझा पतिधर्म विसरले. काय की माझी आई कायमच म्हणते की आयुष्यात कसलंही संकट आलं, कसलीही अडचण आली तरी पतीचीच साथ द्यायची असते. थँक्यू दया, थँक्यू. ऑलवेज हा, ऑलवेज. Thank- साबास 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 कॅप्टन. कॅप्टन काय वाटतं भाऊ, ही मॅच कोण जिंकेल? अरे पोपटलाल, मला सुखान मॅच तरी बघू दे. खूप इंटरेस्टिंग मॅच चालली आहे. हो अगदी अगदी नक्कीच. तर मित्रांनो, टप्पू आता पुढचा बॉल टाकायला तयार आहे. आणि बघा, टप्पूने पुढचा बॉल टाकलाय जेठालालला. जेठालालने अगदी कौशल्याने कव्हर्स कडे टोलवला बॉल. बॉल झाडीमध्ये गेला. आणि या गडबडीत जेठालाल आणि बापूजी 2 रन्स घेण्यात यशस्वी. बापूजी ठीक आहात ना? दया, बापूजींना पाणी पाणी दे. चंपक काकांनी या वयातही वेगात आणि जोशात 2 रन्स घेऊन आपली तब्येत आणि स्टॅमिनाचं जबरदस्त प्रदर्शन दाखवलंय. बापूजी रनर हवाय? नाही जेठ्या, मी ठीक आहे, मी धावतो. जबरदस्त तणाव दिसू लागलाय साऱ्या फिल्डर्सवर. दोन्ही टीम्सचे प्लेयर्स आणि त्यांचे सपोर्टर्स यांच्या चेहऱ्यावर तणाव आता स्पष्ट दिसतोय. फक्त 3 बॉल्स बाकी आहेत आणि 9 रन करायचे आहेत जेठाच्या जाबाजना. हा सामना जिंकण्यासाठी, ही ट्रॉफी जिंकण्यासाठी आणि सोन्याच्या चेन्स ताब्यात घेण्यासाठी. पाहूया टप्पूच्या पुढच्या बॉलवर काय होतंय. आसित भाऊ, अवस्था खूपच नाजूक आहे. सगळ्यांना खूपच टेन्शन आहे. तुम्हाला काय वाटतंय, सोन्याची चेन कुणाला मिळणार? मलाही हे समजत नाहीये की सोन्याची चेन नक्की कुणाला मिळणार आहे. मला वाटतं की मलाच आता चेन पडत नाहीये. मॅच एकदम रोमांचकारक स्थितीमध्ये आहे. काहीही होऊ शकतं. Come on, टप्पू, come on. आणि याच बरोबर टप्पू आता पुढचा बॉल टाकायला तयार आहे आणि जेठालाल एकदम कडक कॉन्सन्ट्रेशन सह बॅट घुमवायला तयार आहेत. आणि बघा, जेठालालने पुन्हा एकदा शॉट मारलाय. बॉल हवेत आहे, थेट बाउंड्रीच्या बाहेर. पुन्हा एकदा 6. हा गेम चेंजर 6 होता. या 6 नंतर आता आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की जेठालाल स्ट्राईक वर आहे. आसित भाऊ, आणखीन एक 6. काय वाटतंय, सोन्याची चेन कोणाला मिळणार? अरे बाबा, काय वाटतं तू मला काय विचारतोस? काय वाटतंय ते? इथे माझं ब्लड प्रेशर वाढतंय. प्लीज, मला काही समजत नाही आता. मॅच एकदम टेन्शनफुल आहे. कोण जिंकणार, काय बोलू? अरे देवा. काही हरकत नाही. खेळाडू आणि प्रेक्षकांसोबत आसित भाऊ देखील खूप टेन्शन मध्ये आहेत आणि नक्कीच टेन्शन मध्ये तर असणारच. शाबास जेठ्या, आता 2 बॉल मध्ये फक्त 3 रन्स हवे. हो बापूजी. आता 6 नाही मारलीस तरी पण चालेल. चौकार मार. हो बापूजी, हो. मॅच संपवून टाक. बस बापूजी, हो. शाबास. टप्पू बेटा, शेवटच्या ओव्हरला 2-2 6 एफोर्ड नाही करू शकणार. बट यू कॅन डू इट. टप्पू, तू चांगला बॉलर आहेस. जस्ट कॉन्सन्ट्रेट. लाईन अँड लेंथ. येस कॅप्टन. जेठालालने हा सिक्सर मारून संपूर्ण खेळाचं पारडं आपल्या बाजूने झुकवलंय. टप्पूचा चेहरा पडलाय. त्याला स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल की त्याच्या बॉलिंगच्या अशा चिंधड्या उडू शकतात. मेहताचे महारथी यावेळी फारच टेन्शन आणि दबावामध्ये असल्यासारखे दिसतात. सगळी टीम यावेळी याच विचारात आहे की जेठाच्या जाबाच्या या रन मशीनला कशा प्रकारे थांबवता येईल. मला तर वाटतंय ज्या प्रकारे जेठालाल आता खेळतायत, अतिशय जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. त्यांना थांबवणं कठीणच नाही तर असंभव आहे. जिंकणार कोण? जिंकणार कोण? टप्पू, कम. सॉरी, कम ऑन. येस कॅप्टन. येस. फ्रेंड्स, सिच्युएशन आपल्या सर्वांच्या समोर. फक्त 2 बॉल उरलेत आणि त्यांना जिंकायला फक्त 3 रन हवे. पण निराश होण्याची काही गरज नाही. अजूनही मॅच आपल्या बाजूने वळवू शकतो. फक्त आपल्याला जरा एक्स्ट्रा एफर्ट्स लावायचे. बस अलर्ट राहायचं आणि फोकस करायचंय. आता जे झालं ते झालं, पण आता आपल्याला एकही कॅच मिस नाही करायचं. फक्त 2 बॉल आणि एकही ओव्हरथ्रो नकोय. टप्पू, बॉल तुझ्या हातात आहे आणि आपल्यात आणि विजयात फक्त 1 विकेट आहे. 1 विकेट टप्पू, 1 विकेट. आणि आपल्या सगळ्यांचा अलर्टनेस अगदी नक्की
GPL 3चा विजेता बनू आपण. आणि ती सोन्याची चेन, ती ट्रॉफी, बस एकदा विचार करून बघ की ती ट्रॉफी उचलून आपण सगळे नाचत आहोत. येस, जिंकून जिंकून जिंकणार कोण? जिंकून जिंकणार कोण? चला चला, कम ऑन कम ऑन. मॅच अत्यंत रोमांचक वळणावर येऊन ठेपले. या क्षणी काहीही समजत नाहीये की यापुढे काय होणार आहे. आसित भाऊ, तुम्हाला काय वाटतंय की हा सामना कोण जिंकेल? अरे बाबा, मला काही समजत नाहीये की नक्की कोण जिंकणार ही मॅच. कधी वाटतं मेहताचे महारथी जिंकतील, तर कधी वाटतं की जेठाचे जाबाज जिंकतील. कधी घ्यायचं पार्ट जड, कधी त्याचं पार्ट जड. खूप टेन्शन आलंय मला. ही चैन कोणाला मिळणार आहे? आणि काय जर झाली तर मला या दोन्ही टीम्सला द्यावं लागतील. कम ऑन टप्पू. टप्पूने ओव्हरचा 5वा बॉल टाकलाय जेठालालला. जेठालालने कव्हर कडे मारलाय बॉल. तिथून बापूजी रन घेण्यासाठी बॉल झाडीत दडून बसलाय. नकार देत आहेत, सांगतात की तुम्ही परत जा. आणि जेठालालला नाईलाजाने 1 रन घ्यावा लागलाय. याचाच अर्थ आता फक्त 1 बॉल उरलाय आणि जिंकण्यासाठी 2 रन हवेत. अरे बापूजींनी 1 रन घ्यायला नको होती. आणि स्ट्राइक वर आहे चंपक काका, ज्यांनी आतापर्यंत एकही रन काढलेला नाहीये. 1 मिनिट अंपायर, मी जरा. कम ऑन टप्पू. सॉरी जेठ्या, सॉरी, माझी चूकच झाली. मी हा रन नाही घ्यायला पाहिजे होता. काही हरकत नाही बापूजी. आता 1 बॉल मध्ये 2च रन हव्यात आपल्याला. तुम्ही करू शकता, तुम्हाला नक्की जमेल बापूजी. तुम्ही फक्त इतकंच करा, ही करून बॉलला बॅट टच करा, बस. आपण फटाफट रन घेऊ बापूजी. हो बापूजी, प्लीज. करू शकता बापूजी, तुम्हीच करू शकता. तुम्ही माझे बापूजी आहात बापूजी. तुम्ही करू शकता. 1 बॉल 2 रन. कम ऑन टप्पू. हा बापूजी. अरे मेहता साहेब, लवकर मेहता साहेब. काय झालं? अरे लवकर या ना. अरे लवकर या भाऊ, समजून घ्या जरा. काय झालं जेठालाल, काय झालं? बापूजींना बाथरूमला जायचंय जरा. अच्छा, तू अंपायरला सांग, मी माझ्या घरी घेऊन जातो बापूजी. चला 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 बापूजी. बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम. या बापूजी, या. लवकर. हा लवकर लवकर. हे काय? हे मेहता साहेब चंपक काकांना कुठे घेऊन चाललेत? मिस चेरी, ते नेचर्स कॉल. अंपायरजी, बापूजी जरा बाथरूमला गेलेत, चालेल ना? हो, नाही थोडी म्हणता येणार. बिलकुल. अतिशय रंजक अशा वळणावर येऊन हा सामना थांबून राहिला आहे. सारे खेळाडू आणि प्रेक्षक या गोष्टीची वाट पाहत आहेत की कधी बापूजी परत येतील आणि मॅच पुन्हा एकदा सुरू होईल. हो, अगदी खरं आहे. या क्षणाला तिन्ही निकाल पॉसिबल आहेत. मेहताच्या महारथींचा विजय किंवा जेठाच्या जाबाचा विजय. नाहीतर मग दोन्ही टीम्स मध्ये टाय. पण दोन्ही टीम्सना स्वतःचा अभिमान असेल. दे आर प्लेइंग सो वेल. Undoubtedly, Miss Cherry, this has been one of the finest match in the history of GPL in Gokuldham Society. अरे वा, बापूजी पुन्हा एकदा पिच वर आलेत. प्रेक्षक हो, आता फक्त 1 बॉलचा सामना बाकी आहे आणि मग आपल्याला समजेल की GPL 3 चा विनर कोण आहे. आणि आता टाकला जाणार आहे GPL 3 चा शेवटचा आणि निर्णायक बॉल. धाव रोखायला मेहता साहेबांनी चंपक काकांच्या आता फक्त 1 बॉल बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 2 रन्स हवेत. जणू काही वेळच थांबलीये. प्रेक्षकांच्या नजरा फिल्डर्सवर खेळल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी की टप्पूच्या शेवटच्या बॉलवर काय होणार आहे आणि GPL 3 ची ट्रॉफी कोण जिंकणार आहे.
जीपीएल 3 चा महत्वपूर्ण बॉल, एक बॉल बाकी आणि 2 रन्स हवे जिंकण्यासाठी. बॉल आहे टप्पूच्या हातात आणि समोर उभे आहेत आपले बापूजी. जेठाच्या जाबाजांना 2 रन हवे जिंकायला. आणि आता बघूया की जेठाच्या जाबाजांचा विजय होतो की हा विजय मेहताच्या महारथींच्या झोळीत जाते भाऊ, की मग हा सामना टाय होणार आहे. आता कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देणं योग्य नाहीये ना. आम्हाला माहितीये की पुढे काय होणार आहे, पण एवढं नक्कीच माहितीये की जे काय होईल ते धमाकेदार आणि हास्याचं होईल. शेवटच्या बॉलचा थरार तुमच्या घरात घेऊन येईल हास्याचे कारंजे. पाहायला विसरू नका माझ्यासोबत गोकुळधामची दुनियादारी. अ व्हेरी 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 बिग हँड. धमाल आली. एक ऐतिहासिक मॅच जीपीएलच्या इतिहासात आज गोकुळधाम मध्ये आपण एक मिनिट मी काय बोलतोय ते ऐका. एक मिनिट मी काय बोलतोय ते ऐका. अरे आताच भिडेने काहीतरी ऑब्जेक्शन हे घेतलं. बघा, तुम्ही हा सामना नाही जिंकलात. काय भाऊ काय बोलतोय? का जिंकलो नाहीये? आपण आपापसात का भांडत बसलोय? आपल्याकडे एक माणूस आहे ना जो आपल्याला सांगेल की कोण जिंकलंय. कोण? अंपायर आपल्याला सांगेल की तुम्ही जिंकलायत की आम्ही हे काय? अरे काय झालं? अरे बापरे. भाऊला काय झालं? बाहेरला काय झालं? बरोबर बोलताय अगदी तुम्ही. फील्डवर काहीतरी गडबड झालेली दिसते. बघा